PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 34. लेखिका प्राची सुळे. आधीने तिच्या ओठांवर हात ठेवला. मैथिली, शाळा आणि आजो तुझी पहिली प्रायोरिटी आहेत. त्यांच्याबद्दल कधीच कॉम्प्रोमाइज करू नकोस. आणि परमिशन कसली मागतेस? तू कायम शाळेत जाणार. मी रोज तुला शाळेत सोडून ऑफिसला जात जाईन. ठरलं, आधी म्हणाला. मैथिली भारावून त्याच्याकडे पाहत होती. कथा पुढे सुरू. गुड मॉर्निंग मॉम. आदिराज किचनमध्ये येत म्हणाला. पाठोपाठ मैथिलीही आली. गुड मॉर्निंग मुलांनो. नंदिनीने त्यांचं हसून स्वागत केले. बसा, मस्त स्ट्रॉंग कॉफी देते. मॉम, मला चहा. कॉफी नको? आधीने आश्चर्याने विचारले. कॉफी, मस्त गप्पा, चहा, आपलेपणा, जिव्हाळा. मैथिली हसून म्हणाले. वाह, एकदम कविता केल्यासारखा फील आला. आधी म्हणाला. दोघांनी जे हवेल ते मिळेल, जे हवे असेल ते मिळेल. बसा. मॉम, मी सुद्धा मदत करणार तुम्हाला. मला सवय आहे कामाची. मैथिली म्हणाली. असू दे. जेव्हा बाबांना भेटायला जाशील तेव्हा तिथे कर. इथे काहीच गरज नाही आहे. तुम्ही बसा, मी आणते. नंदिनी तिला थांबवत म्हणाले. अचूनचं नाव निघाले व मैथिली हळवी झाली. तिचे डोळे नम झाले. शाळेतून लवकर निघून आजोंना भेटून ये. आधी तिच्याकडे बघत म्हणाला. आई आणि लेक किती समजूतदार आहेत. समोरच्याला काय हवंय पटकन ओळखतात. तिचं मन त्यांच्यासाठी प्रेमाने भरून गेले. नाश्ता करून दोघे एकत्र निघाले. विश्वनाथ सोफ्यावर बसून हातात पेपर वाचण्याचं नाटक करत सारं बघत होता. मनात एकच विचार. आदिराजला मैथिलीपासून काही दिवस दूर करायचे. तो दूर झाला की मैथिलीकडून काहीतरी करून शाळेत प्रवेश मिळवायचा. आता शाळा ताब्यात येत नाही तर नाही, निदान शाळेला छान रंगरंगोटी करून नवीन वर्ग मोफत करून देतो असे सांगायचे. पण शाळेत जायचेच. आदिराजला पाठवायचे कुठे? पण विश्वनाथ विचार करत होता व त्याचे डोळे चमकले. येस येस, कसं विसरलो मी. शिवापूरचा अखिलेश महाजनचा प्रोजेक्ट. येस. आदिराजला काही दिवस तिथेच राहायला सांगायचे. मातीचे नमुने, तिथल्या लोकल जिल्हा परिषदेची मान्यता आणि बाकीचे काम. 7-8 दिवस तर आरामात जातील. आणि झालंच तर अजून काम वाढवून त्याचा मुक्काम तिथे वाढवू. इथलं काम फत्ते झालं की बोलून घ्यायचं. विश्वनाथ स्वतःवरच खुश झाला. आता जा दोघे एकत्र. पण उद्या कदाचित मैथिली तू एकटी जाशील. बाय डॅडी. आदिराजने 2दा हाक मारूनही विश्वनाथची लक्ष गेले नाही. आहो, मुले तुम्हाला बाय करतायत. लक्ष कुठे आहे? नंदिनीने जोरात म्हटले व केवढ्याने तरी विश्वनाथ दचकला. हो, बाय मुलांनो. सॉरी, ते मी एका कामाच्या विचारात होतो. इट्स ओके डॅडी, आम्ही निघालो. तुम्ही या. आधी म्हणाला. येस येस, तुम्ही वा पुढे, मी येतो. आदिराज मैथिली निघून गेले. नंदिनी बारकाईने तिच्या नवऱ्याचं म्हणजे विश्वनाथचं निरीक्षण करत होती. काहीतरी नक्की वेगळं आहे जे मनाला आत्म्याला पटत नाही आहे. जे दिसतंय तसं नाही आहे. काय असेल ती विचार करत होती. नंदिनी, ब्रेकफास्ट लाव. विश्वनाथने आवाज दिला व ती भानावर आली. हो, लावते म्हणत ती किचनमध्ये गेली. मैथिलीचं शाळेत शिक्षकांनी तिचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सगळ्यांचं अभिनंदन स्वीकारून ती केबिनमध्ये आली. 5 मिनिटे गेली असतील तो मे आय कम इन मॅडम आवाज कानावर आला. तिने पाहिले. दारात सबनीस सर उभे होते. या सर, ती म्हणाली. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग, बसा, ती म्हणाली. मॅडम, वाउचर फाईल आणले, ती बघून घ्या. आणि हे स्टेटमेंट एस्टिमेट आहे. आपल्याला नवीन 2 8वीचे वर्ग बांधायचे आहेत ना. सबनीस सर अजून एक कोटेशनची फाईल देत म्हणाले. थँक्यू सर, मी पाहून घेते. आणि मी आज हाफ डेनी निघणार आहे. खरं तर काम समोर दिसतंय, पण आजोंना भेटायचं आहे, मैथिली म्हणाली. नो प्रॉब्लेम मॅडम. आजोबांना आधी भेटा, ते महत्त्वाचे आहे. हे काम उद्याही बघू शकता. सबनीस हसून बोलले. हो सर, हे सगळं उद्या बघते. फाईल्स माझ्याकडे ठेवून घेते. हो नक्की, मी येतो. सबनीस सर निघून गेले. घड्याळाच्या काट्यापेक्षा मैथिलीचं मन जोरात धावत होते. अखेर हाफ डे घेऊन ती बंगल्यात आली. अधीरतेने बेल वाजवू लागली. आलो आलो, थांबा थांबा, आतून गोका ओरडत होता. त्याने दार उघडले. दारात मैथिलीला पाहून तो खूप खुश झाला. ताईसाहेब, या या, आत या, त्याने बाजूला होत म्हटले. मैथिली हसत आत आली. तिने पाहिले आजो TV बघत होते. आजो,
तिने जोरात हाक मारली आणि दामोदर पंतांनी वळून पाहिले. मैथिलीला पाहून ते उठले व प्रेमाने तिच्याकडे हात पुढे केले. मैथिली धावत त्यांच्या कुशीत शिरली. अगं हळू, म्हाताऱ्याला पाडशील ना. ते हसले. हां, असं बरं मी तुम्हाला पाडून देईन. मैथिलीने त्यांना सोफ्यावर बसवले. कशी आहेस बाळा? आजो कशी दिसते? एकदम आनंदी, फ्रेश. आणि लगेच कशी बरं मला भेटायला आलीस? आजो आजच काय, रोजच येईन तुम्हाला भेटायला. आदिराजने आणि मॉमने तसं सांगितलंच आहे. मैथिली खूप खुश होत म्हणाली. वा, नशीब काढलंस हां. बरं, आता आली आहेस, तुला एक सांगायचे आहे. बोला ना आजो. गोका तिला कॉफी देऊन गेला. गोन्साल्विसचा कॉल आला होता. त्या बोट चालवणाऱ्याला त्या 3 माणसांपैकी, म्हणजे ज्यांनी जबरदस्ती शंकर आणि अंजलीला पाण्यात ढकलले ना, त्यातल्या एकाचं घड्याळ तिथे बोटीतच पडले. ह्याने ते उचलले व खिशात टाकले. गोन्साल्विस म्हणतोय खूपच महागडे घड्याळ आहे. आजो, अशा किमतीचे घड्याळ श्रीमंत लोक घालतात. आणि अजून काय म्हणाला? मीच त्याला सांगितले की त्या घड्याळाची नीट तपासणी कर. काही इनिशियल किंवा काही मार्क्स आहेत का बघ. काही वेळा अशी स्पेशल घड्याळं खास ग्राहकांच्या पसंतीनुसार मेक केली जातात. येस आजो, एकदम बरोबर बोललात. आता त्याचाच फोन कधी येतोय याची वाट पाहतोय. पण देवाने त्यांचं ऐकलं. दामोदर पंतांचा मोबाईल वाजला. गोन्साल्विस कॉलिंग येत होते. दोघांचे डोळे चमकले. आजोंनी पटकन कॉल घेतला. हॅलो अंकल. हां, बोल बोल, ऐकतोय. अंकल, त्या घड्याळाचं व्यवस्थित चेकिंग केलं. एका एक्सपर्ट वॉचमेकरकडून करून घेतलं. अरे वा, काही सापडलं का? त्यांनी अधीर होऊन विचारले. हो, 2 इनिशियल आहेत, गोल्डन लेटर्समध्ये एम्बॉस केलेली. कोणती? बोलताना नकळत आजो थरथरले. SC अशी 2 नावे आहेत. SC? आजो तोंडात पुटपुटले. येस अंकल, फक्त 2 लेटर्स आहेत. आता S फॉर वॉट अँड C फॉर वॉट हे शोधायला हवे. अजून काही? नाही. त्याच्याकडून एवढीच माहिती मिळाली. त्याला कोणी प्लांट केला नव्हता. फक्त भारीचं घड्याळ पाहून त्याची मती फिरली. बोटीत गडबड करणारे, तुमच्या मुलाला व सुनेला ढकलणारे ते 3 लोकच बदमाश आहेत. त्यातला एकाचं इनिशियल समजलं, पण फक्त SC वरून काही शोध लागणार नाही ना. कापसात सुई सोजण्यासारखं आहे. गोन्साल्विस बोलत होता. गोन्साल्विस, बरोबर आहे तुझं. आता त्या पकडलेल्या माणसाचं काय करणार? त्याला सोडून द्यावं लागेल, कारण काही कारणाशिवाय त्याला पकडून ठेवू शकत नाही. केस बंद आहे, पण त्याला ताकीद देऊन ठेवले. कुठेही न सांगता जायचे नाही व त्याचा पासपोर्ट घेऊन ठेवलाय. थोडे दिवस बघू. ओके, थँक्यू सो मच. तू खूप काम केलं आमच्यासाठी, आजो भारावून बोलले. अंकल, जे झालं ते खूप वाईट झाले. मलाही वाटते तुमच्या फॅमिलीला जस्टिस मिळावा. आपण प्रयत्न सुरू ठेवू. ओके, ठेवतो मी फोन. गोन्साल्विसने कॉल कट केला. आजोनी बंद मोबाईलकडे पाहिलं आणि ठेवून दिला. आजो, काय बोलला इन्स्पेक्टर? सांगा ना. मैथिली त्यांचे हात हातात घेत म्हणाली. दामोदर पंतांनी तिच्याकडे पाहिलं आणि मैथिली काही न समजल्यासारखी त्यांच्याकडे फक्त बघत होती. क्रमश. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेचा भाग आज छोटा टाकला आहे वेळ नसल्यामुळे. उद्या मोठा भाग येईल. कथेला लाईक करा, हाईप करा. धन्यवाद.